महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे शक्तिपीठ महामार्ग हा रद्दच झाला पाहिजे, या मागणीसाठी शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा भव्य असा मोर्चा सुरुवात झालेला आहे। आपण पाहू शकता पुष्पराज चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा निघालेला आहे। एकंदरीत पाहिले तर सर्व शेतकरी या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून बैलगाडीवर बसून या ठिकाणं एकच जिद्द शक्तिपीठ महामार्ग रद्द अशा पद्धतीचे फलक घेऊन या ठिकाणी शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे या मागणीसह या ठिकाणी आपण पाहू शकता डोक्यावर गवताचा बिंडा घेऊन हे सर्व शेतकरी आणि महिलासुद्धा मोठ्या संख्येनं या शक्तिपीठ महामार्गाच्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। एकंदरीत पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे, मात्र अनेक वेळा हा शक्तिपीठ महामार्गाचे मार्ग बदलल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांच्यामध्ये मोठा संताप आहे आणि त्याचबरोबर या शक्तिपीठ महामार्ग हा संपूर्णपणे रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी या ठिकाणी शेतकरी बांधव आणि महिला शेतकरीसुद्धा या ठिकाणी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत। एकंदरीत पाहिलं तर राज्य सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासूनच सुरू झालेलं आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आपण पाहू शकता या ठिकाणी शेतकऱ्यांचा भव्य दिव्य असा मोर्चा या ठिकाणी सुरू झालेला आहे। या पुष्पराज चौकातून प्रमुख मार्गावरून या ठिकाणी शेतकरी मोठ्या घोषणाबाजी करत या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या वतीनं असतील सर्व शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। थोड्या वेळाने या ठिकाणी माजी खासदार राजू शेट्टीसुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी हा मोर्चा आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघालेला आहे। राज्य सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवपुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।